शासकीय रुग्णालय नागरिकांना आपलं रुग्णालय वाटायला हवं. आपल्या दवाखान्यात नागरिकांनी आनंदाने उपचार घ्यायसाठी यायला हवं असं सांगत संस्थात्मक प्रसूतीचा दर वाढविण्यासाठी आपण काय नियोजन केले आहे असे अनेक प्रश्न विचारून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले यांनी कर्मचाऱ्यांची चांगली शाळा घेतली. दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले यांनी 27 मे रोजी मॅरेथॉन आढावा बैठक घेतली. या बैठकीला नकुल सोनटक्के, शुभम बायस्कार, मनोज पाथरकर, डॉक्टर अरुण चोरे, डॉक्टर संजय पाटील, किरण देशमुख, शिल्पा निमकर, माला डोईफोडे, मयूर वांदे, ऋषिकेश इंगळे, संदीप रोहनकर, अभिषेक मावळे, निखिलेश ठाकूर यांच्यासह अन्य उपस्थित होते. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिक व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली. प्रधानमंत्री मातृवंदन योजना, गोल्डन कार्ड या महत्त्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवावे अशा सूचना देखील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या. शिवाय आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख व्हायला हवी यासाठी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहून नागरिकांना सेवा द्यावी यासह विविध बाबींचा आढावा देखील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला. शासनाकडून येवदा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी या भागाचा पालकत्व घेतल्याने रुग्णालयाचे कामकाज गतीने पुढे जावे यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आसोले यांनी येवदा येथे भेट दिली. भेटी दरम्यान प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयासाठी अद्ययावत सोयी सुविधा विकसित करणे, मनुष्यबळ भरती प्रक्रिया, यंत्रसामुग्रीची उपलब्धता या बाबींचा त्यांनी सखोल आढावा घेतला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज अधिक गतीने पुढे जाताना पाहायला मिळत आहे. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी येवदा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसह विविध कामांसाठी 40 कोटी रुपयांच्या निधीची मागणी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आगामी काळात प्रशस्त असे ग्रामीण रुग्णालय साकारले जाणार आहे. सर्व सुविधा येथे नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी अनिल बोंडे यांचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती बैठकीदरम्यान नकुल सोनटक्के यांनी दिली. विदर्भ न्यूज ब्युरो, दर्यापूर.